आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला हा आढावा होता। मुळातच काही गोष्टी मी सभागृहात देखील या संदर्भातल्या स्पष्ट केल्या होत्या की एक जी काही औरंगजेबाची कबर सकाळी जाळण्यात आली आणि त्याच्यानंतर काही लोकांनी तक्रार केली, पोलिसांनी तक्रार देखील ती दाखल करून घेतली। मात्र या ठिकाणी कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जाळली, अशा प्रकारचं एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी तयार झाला। जमावाने तोडफोड केली, दगडफेक केली, गाड्या फोडल्या, लोकांवर हल्ला केला। पोलिसांनी जवळपास 4-5 तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला। त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी केल्या। या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खासगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल, काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे। अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे। 104 लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत, ज्यामध्ये 92 लोकांना अटक केली आणि 18 वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे। आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे। याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे। जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे। त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे। कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। जवळपास 68 पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे। अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारा पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं, अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं
जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय. त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे. पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल. आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिलाय. 1992 नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेला नाही. छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल. म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही. तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की आजपासून टप्प्याटप्प्याने हे पूर्ण काढून टाकणार. पूर्ण काढणार. मला असं वाटतं की असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. काही लोक अशा घटनांमध्ये राजकारण शोधतात आणि अशा प्रकारचं वक्तव्य करतात. त्या वक्तव्याला काही अर्थ नाही आहे. घटना गंभीर आहे, त्याला कुठलाही राजकीय अँगल नाही आहे. या घटनेमध्ये जे जे काही लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. नाही, असं आहे की काही इंडिकेशन जरूर आहे की काही ठिकाणी प्लॅन झालेला दिसतोय. म्हणजे काही ठिकाणी तयारीत लोक आहेत असेही दिसत आहेत. पण जोपर्यंत याचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकारिकरित्या हे म्हणणं योग्य होणार नाही. याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला देतील. अजित पवार ने कहा है कि जो भी मुस्लिम भाइयों की तरफ हाथ दिखाएगा उसे बख्शा नहीं जाएगा. एक इफ्तार पार्टी में अजित पवार ने बयान दिया है कल मुंबई. अजीत पवार जी ने क्या बयान दिया मुझे मालूम नहीं, पर जो भी अच्छा व्यक्ति है, देशभक्त है, देश के लिए काम करता है, वो किसी भी जाति का हो, धर्म का हो, उसके ऊपर कोई गलत आंख उठाएगा तो हम भी सहन नहीं करेंगे. लेकिन जो समाज को तोड़ने का काम करेगा, जो समाज में हिंसा करने का काम करेगा, उसको छोड़ेंगे भी नहीं. गाड्या फोडताना दिसलाय पोलिसांचे व्हिडिओमध्ये की पोलिस गाड्या फोडतात. आपण म्हटलं की दंगाईकडून पैसे वसूल करणार आहात, तर जे पोलिसांनी जे गाड्या फोडल्या त्याला काय विचार करून असं आहे की शेवटी जेव्हा अशा प्रकारची धावपळ असते त्यावेळेस पोलीसही दंडा घेऊन मागे पळत असतात. एखादा दंडा कुठे मारतात. याचा अर्थ पोलिसांनी गाड्या तोडल्या वगैरे असं म्हणणं योग्य होणार नाही. मला असं वाटतं की किमान या बाबतीत तरी विनाकारण पोलिसांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं होईल. पोलिसांनी नीट काम याच्यामध्ये केलंय. पोलिसांनी मार खाल्लेला आहे. त्यामुळे पोलिसांची बाजू आपण घेतली पाहिजे. काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्याच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य. म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगुल चालन आहे, पाय चाटणे आहे. मुख्य आरोपी जो आहे त्याचं मालेगावशी कनेक्शन आहे असं म्हटलं जात आहे. काय माहिती आहे? मी सांगितलं मगाशी सांगितलं त्याच्यावर. बघा असं आहे की याच्यातला वेळ इतका कमी आहे.
ही घटना आणि त्याच्यानंतर झालेला की त्याच्यामुळे खूप इंटेलिजन्स आपल्याला मिळवायला वेळ होता आणि प्रिपेअर करायला वेळ होता असं परिस्थिती काही दिसत नाही. हा असं म्हणू शकतो आपण की अधिक चांगला इंटेलिजन्स मिळवता आला असता, पण फेल्युअर असं नाही म्हणतात. काहीही परिणाम होणार नाही. आता तुम्ही नागपूरच्या आहात, नागपूर शांत आहे, काही अडचण नाही नागपुरात. आणि जी घटना झाली ती घटना एका भागात झालेली आहे. 60, 70, 80% नागपुरात काही घडलेलं नाही. लोकांचं जनजीवन पूर्ण सुरक्षित आहे. त्याच्यामुळे तो दौरा नीट होणार. बंद आहे सीसीटीव्ही बाबत काय करता येईल? मोठ्या प्रमाणात बंद आहे सीसीटीव्ही. नाही, सगळे सीसीटीव्ही सुरू करतोय आपण. त्याचं आपण त्याला पैसे देखील दिलेले आहेत, त्याची एजन्सी पण नेमलेली आहे. जे बंद आहेत ते सुरू होतील आणि आता नव्याने अजून त्याच्यामध्ये ऍडिशन देखील करतो. असं आहे, कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाऊ का अजून कुठेही जाऊ, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील. प्रधानमंत्री जी का दौरा जिस प्रकार से तय हुआ है उसी प्रकार से होगा. आप सब लोग जानते हैं नागपुर में शांति है. 80% नागपुर के इलाके में तो इस दंगे का कोई असर भी नहीं था, 1 मिनट के लिए भी नहीं था. ये कुछ एरिया है जिस एरिया में ये एक प्रकार से कॉन्सेंट्रेटेड था और वहां पर भी अभी शांति है. इसलिए कोई प्रधानमंत्री जी के दौरे पर इसका असर नहीं है. वो दौरा जैसे प्रस्तावित है वैसे ही होगा.